हॅलो, नमस्कार. रुपा जगताप रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आता गणपती जवळ तोंडावर आलेले आहेत. आता आपण गणपतीनिमित्त आपण उकडीचे मोदक करतोय. आज 1 चमचा तूप टाकायचं त्यामध्ये कढईमध्ये आणि थोडीशी खसखस टाकायची. खसखस छान भाजून घ्यायची. त्यामध्ये आपण खोबरं खिसून ठेवलेलं आहे ते आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे. खोबरं थोडंसं अर्धवट भाजून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये गूळ ॲड करणार आहोत. तसे एकदम एकजीव करून घ्यायचा व्यवस्थित. जास्त खोबरं शिजवायचं नाही आहे. आपल्याला थोडासा गूळ फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे. ही सुंठ आणि जायफळ आणि वेलची पूड आहे, हे आपण त्यामध्ये आता ॲड करायचे. आपला छान चूल तयार झालेला आहे. आता ह्या स्टेपला आपण गॅस बंद करायचा आहे. पण आता इकडे ह्या दोन वाट्या आपण ह्या 2 वाट्या पाणी ठेवलं आहे यामध्ये. आणि त्यामध्ये थोडंसं 2 पिंच चवीसाठी फक्त मीठ टाकायचं आहे. फक्त 2 चिमूट टाकायचं आहे. आणि चांगली पाण्याला उकळी आली ना, त्यामध्ये हे पीठ पण आपण हे 2 वाट्या घेतले, पीठ पण त्यामध्ये 2 वाट्या टाकायचं आहे. आपले पाणी हळूहळू त्या पाणी टाकायचं. पीठ हळूहळू टाकायचं, हलवून घ्यायचं आणि 5 मिनिटं झाकून ठेवायचं. गॅस बंद करायचा. आपले 10 मिनिटं झालेले आहेत वाफवून ठेवलेलं ते. आणि आता गरम गरममध्ये आपण थोडंसं आपल्याला सोसेल असं मळून घ्यायचं. ते छान मळून घ्यायचं आहे. असं छान गोळा करून घ्यायचा मळून. नरम नरम मळायचं नाही आणि कडक पण मळायचं नाही, मिडियम मळून घ्यायचं. असा गोळा बनवून घ्यायचा आपण. आणि या दोन्ही अंगठ्यानी असं असं प्रेस करायचं आणि पातळ पारी करून घ्यायची. त्याची छानपैकी अशी छान पारी करायची. आणि त्यामध्ये हे आपण तयार केलेलं सून आहे ना, तो 1 चमचा भरायचा. आणि अशा कळ्या ना अशा खालून हे मध्ये बोट ठेवायचं असं आणि असं दाबायचं. पूर्ण खालपून दाबायचं म्हणजे पूर्ण व्यवस्थित खालून कळ्या येतात छानपैकी. अशा आपण कळ्या करून घ्यायच्या. कळ्या करून घ्यायच्या अशा 11-12 कळ्या होतात. त्यामध्ये आता वरच्यावर फक्त असं वरून आपण फक्त एकाच अँगलनी त्याला फिरवायचा खालून आणि असा हळूच बंद करायचा वरती. असा आपला सुंदर मोदक असा छान तयार होतो. आपण सर्व मोदक बनवून घ्यायचे. तिकडे मी चाळण ठेवलेले आहे वरती तेल लावून. त्याच्यामध्ये आपण हे असे मोदक ठेवून द्यायचे. बाकीचे मोदक बनवून घेतले. ह्या मोदकांच्या टोकाला आपण थोडंसं एक असं केशर लावून घ्यायचं. आणि त्यामध्ये छान सुगंध पण येतो आणि छान हलकासा येलो येलो होतात केशर. मोदक बनवून झाले आहेत.
आणि आता आपण हे 10 मिनटं वाफवून घेणार आहोत. 10 मिनटं झाकून ठेवायचे. ते 10 मिनटं झालेली आहेत. आपण आता मोदक थंड करायला ठेवले आहेत. आपले बघा सुंदर असे मोदक तयार झाले आहेत. अशा प्रकारे आपले 2 वाटी पिठाचे एक जवळजवळ 30 उकडीचे मोदक झाले आहेत आपले. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा. येणाऱ्या गणेश चतुर्थीला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मस्त खा आणि स्वस्त राहा. परत भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.